बनवूया जामुन शॉट जांभळाचं ज्यूस। जामुन शॉट बनवण्यासाठी मी घेतलेत ही जांभळं आणि ह्याची बी काढून घेतलेली आहे। आणि मी बघा अशा पद्धतीने ह्याची बी काढून गर काढून घेतलेली आहे, बी काढून घेतलेली आहे। आणि जामुन शॉट हे जांभळं ही शरीरासाठी खूप उपयोगी आहे। जांभळाचं ज्यूस हे डायबिटीस साठी, ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे। रक्तातली साखर कमी करण्यासाठी ह्याचा खूप उपयोग होतो। तर हे जामुन शॉट कसा बनवायचा, पार्टीमध्ये किंवा लग्न समारंभात वेलकम ड्रिंक्स म्हणून असं हे जामुन शॉट शक्यतो ठेवलं जातं। तर जेव्हा सीझन असतो तेव्हा जांभळं घेतात आणि नसतो तेव्हा फ्लेवर घेतात जांभळाचं। तर जामुन शॉट शक्यतो असे छोट्या ग्लासमध्ये सर्व करतात। मोठ्याही ग्लासमध्ये केलं तरी काही हरकत नाही, पण एक वेलकम ड्रिंक्स मधून जेव्हा देतात तेव्हा असे छोट्या ग्लासमध्ये देतात। तर मी छोटीच ग्लास घेतलेली आहे। आणि साहित्य म्हणावं त्याच्यासाठी काहीच साहित्य लागत नाही। डायबिटीज असेल, ज्यांना चालत नसेल गुळ, तर गुळ नाही घातला तरी चालेल। आणि मी साखर नाही घालत, गुळच घालणार आहे। आणि काळं मीठ घ्यायचंय, लिंबू घ्यायचंय, मीठ आणि लाल तिखट मी असं मिक्स करून घेतलेलं आहे। ते कशासाठी तेही तुम्हाला पुढे दिसेलच। आणि लागणार आहे बर्फ। तर आता आपण हे जे गर काढून घेतलेलं आहे तो वाटून घेऊया। मिक्सरचं भांडं घ्यायचंय, त्यामध्ये बर्फ घालून घ्यायचंय आणि हे आपण जांभळाची गर काढून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा सगळा। काळं मीठ घातलं, काळं मीठ नसेल तर साधंही मीठ चालेल। गूळ घालून घ्यायचं, लिंबूचा रस घालून घ्यायचा, अर्ध लिंबू घेतला मी रस। आणि आता ह्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं। बघा किती रंग सुरेख आलेला आहे बघा। आणि किती छान असा हा जामुन शॉट साठी हा जांभळाचा ज्यूस तयार झालेला आहे। ह्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही। आपण पार्टीमध्ये वगैरे वेलकम ड्रिंक्स जेव्हा देतात तेव्हा ते असं जाड असते, पातळ नसतं। जर फ्लेवरचं असेल तर पातळ असतं, पण जांभळाचं केलेलं असेल तर पातळ नसतं। तर बघा अशा पद्धतीने मस्त असा हा रस झालेला आहे, जांभळाचा ज्यूस, रस काही पण म्हणू शकतो। तर आता मी हा ग्लास मध्ये कसा घ्यायचा तेही तुम्हाला दाखवते। जामुन शॉट कसा प्यायचा असतो तेही दाखवते। हे मीठ आणि लाल तिखट जे घेतलेलं आहे प्लेटमध्ये, त्यामध्ये हे असं ग्लास उकडं ठेवून असं अशा बॉर्डरला त्याला हे लावून घ्यायचंय। पण त्याच्या आधी ह्याला बॉर्डरला थोडस असं लिंबू घालून लावून घ्यायचंय। लिंबूने असं फिरवून घ्यायचंय आणि बघा असं हे ह्याला असं फिरवून घ्यायचंय। अशा पद्धतीने हे जामुन शॉट अशा पद्धतीने सर्व केला जातो। आता अशा पद्धतीने मी दुसऱ्या ग्लासलाही लावून घेते बघा अशा पद्धतीने। हा मोठा जरी ग्लास घेतला तरी अशाच पद्धतीने करायचं आहे। आणि जसं पेरूचं ज्यूस ह्याच प्रकारे करतात, जेव्हा सर्व करतात तेव्हा असेच पेरूचे बनवतात बघा अशा पद्धतीने। हे आता यामध्ये हा जामुन शॉट घालून घ्यायचा जांभळाच्या ग्लास मध्ये आपण हा घालून घेऊया। बघा किती छान असं झालेलं आहे बघा, रंग किती सुरेख आलेला आहे बघा। काही लोक गाळून घेतात, पण गाळून नाही घ्यायचा, असाच प्यायचा असतो। हा फक्त तुम्हाला जाड नको पाहिजे असेल तर थोडं पाणी घालून पातळ करू शकता। बघा छान असा जामुन शॉट तयार झालेला आहे। कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। या मंडळी जामुन शॉट प्यायला मस्त असा